मित्रांनो, जय शिवराय. आणि हिंदकेसरी मैदानाच्या फाटीवरती सध्या आपण उभा आहे. दिनांक 4 जुलै 2026 रोजी एक मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर कशा निमित्त मैदान आयोजित आहे आणि कसं या ठिकाणी आयोजन कमिटीकडनं करण्यात आलेलं आहे, सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्यासोबत कैलास भाऊ हिवाळे आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल, कशा निमित्त मैदान आहे? मैदान या ठिकाणी आपण त्या दिवशी आपलं मैदान झालं. आपल्याकडे आदतचं मैदान झालं नव्हतं. बरेचसे आपल्या भागातल्या सर्व मंडळींचं म्हणजे आदत वासरवाल्यांचं, दुसऱ्यावाल्यांचं बरंच म्हणणं होतं की बाबा आम्ही कुठं पळायचं. त्या सगळ्या बैलगाडा मालकांचं, आदतवाल्यांचं, दुसऱ्यावाल्यांचं, सगळ्यांचा त्या वासरावाल्यांचा विचार करूनच आपण हे मैदान घ्यायचं ठरवलं. बाकी काही कारण नाही. बरं, हिंदकेसरी मैदानामध्ये कसा प्रतिसाद मिळाला? हिंदकेसरी मैदान खरंच हिंदकेसरी मैदान झालं. प्रतिसाद खूप छान होता. बैलावाल्यांचा गाडा मालक जे असेल त्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे मैदान झालं. आणि त्या दिवशी आपल्याला दिवसभरात आणि त्याच्या अगोदर आणि मैदान झाल्यानंतरही आपल्याला जाणवलं की बा एक सर्व जे वासरांचे मालक आहे, आदत असेल दुसऱ्याला, त्यांची थोडीशी खंत आपल्याकडे बाकी राहिल्यासारखं होतं की बा ते आपल्यालाही बरं वाटलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की बा बरोबर आहे. कारण सुरुवातीला बैठकीतच 22 तारखेचा उल्लेख केला होता. आदत मैदानासाठी तो दिवस तुम्ही त्या ठिकाणी निवडक ठेवला होता, पण काही कारणास्तव त्या दिवशी मैदान न करता येणाऱ्या 4 तारखेला तुम्ही तो चान्स कुठंतरी बैलगाडा मालकांना देताय. हो, मालक आपल्याकडे काय माहिती का, आपल्याकडे मैदान होत नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत आदत वासरांना म्हणा किंवा दुसऱ्या वासरांना पळण्याचा चान्स फार कमी भेटला. आता आपल्याकडे गेल्या तुम्ही बघा 1 महिन्यापासून पुढं मैदान नाही झालं. बरोबर, 1 महिना झाला मैदान नाही, तर मग कुठेतरी मैदान असावा. आणि ते त्यांचा सगळ्यांचा विचार आपण विचारात घेऊनच या ठिकाणी ठरवलं की मैदान घ्यायचं. मैदानासाठी शासकीय सगळ्या परवानग्या काढण्यात आल्या? हो, सगळ्या परवानगी आपल्याकडे, पूर्ण परवानगी आपल्याकडे मिळालेल्या आहे. परवानगी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहे. आता काय, ही मैदान जवळपास महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक चालक यांना माहिती झालेलं आहे. कशा पद्धतीने फाट्या वगैरे आहे, किती तरी पण एक लांबी रुंदी किती असणार आहे फाटीची? हा, हे पाटीची रुंदी तर आपली जी हिंदकेसरी सर्वजण पळून गेले, सगळ्यांना माहितीची. आपली 15 फूट आतात आहे आणि पाटी आपली त्यावेळी 900 होती. तर आपण यावेळेस आदत दुसरा असल्यामुळे 100 फूट कमी करून 800 फूट पाटी ठेवणार. 800 फूट पाटी ठेवणार. बरं, पल्ला काय कसाचं रान आहे, लंब रान आहे, तर इथं वासरांचा विचार आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे आपण 100 फूट कमी करतो. बरं, बाकी काय काय उपाययोजना मैदानाच्या दिवशी या ठिकाणी राहतील? नाही सर, मी काय सांगतो, ज्या दिवशी आपलं जे सर्व मैदान आहे अतिशय पारदर्शक होईल. मैदानाची सर्व बॅरिकेड व्यवस्था एकदम जसं होतं तसंच मैदान होईल. फक्त एक बसायची गॅलरी कट केल्या तर बाकी सगळं आपण जे होतं सेटअप तोच सेटअप ठेवला. जशाच तसं त्या दिवशीच्या मैदानात जे होतं हिंदकेसरी मैदानात, त्याच पद्धतीने या दिनांक 4 तारखेच्या मैदानात राहील. कैलास भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही आता आदत आणि दुसरा मैदान एकत्र ठेवलेलं आहे, तर कशा पद्धतीने गट आणि सेमी आणि फायनल होतील? खरं तर आपल्याकडं हा काही नियम नसल्यामुळं बरेचशा अडचणी, परंतु मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आदतचा गट वेगळा पडेल, आदतची सेमी वेगळे पडत, परंतु फायनलला एकत्र पडत. त्याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. सगळं ठीक आहे, संघटनेचा नियम आहे, आम्ही पण संघटनेचा नियम पाळायला तयार पण आहे. परंतु आपल्या भागातली, आपल्या परिसरातला जर विचार केला तर आपल्याकडे तेवढ्या गाड्या जुळू शकत नाही. शेवटी गाड्यावाल्यांचा आणि आदतवाल्याला गुलाल लागतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मैदान होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे का मैदान होत नाही याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्याला हे करावं लागेल, थोडीशी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ती कॉम्प्रोमाइज करून आम्ही या ठिकाणी ते मैदान घेण्याचं सगळ्यांनी ठरवलं आहे बापा. बरं, बक्षीस रचना कशी असेल? बक्षीस आपल्याकडे किती बक्षीस एकूण असतील आणि आपल्याकडे 8 बक्षीस आहे. आपल्याकडे पहिलं बक्षीस 1 लाख रुपये, दुसरं बक्षीस आपल्याकडे 71,000 रुपये, तिसरं बक्षीस आपल्याकडे 51,000 रुपये, चौथं बक्षीस आपल्याकडे 31,000 रुपये, नंतर 25,000 रुपये, 20,000 रुपये, 15,000 रुपये, म्हणजे बक्षीस सगळे चांगले बक्षीस आहे. आणि क्वार्टर फायनल वगैरे? हा, क्वार्टर फायनल आपण त्या दिवशी ठरवू काय असेल ते. बरं, पावती किती, ऑनलाईन नोंद किती ठेवण्यात आली? ऑनलाईन नोंद आपल्याकडे किती ठेवण्यात आली रक्कम? पावती आपल्याकडे 1200 रुपये. 1200 रुपये. बरं, ऑनलाईन नोंद कधीपासून सुरू? ऑनलाईन नोंद आजपासूनच चालू होणार आहे. किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद? 3 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंतच घेऊ. 5 वाजता आपण गट काढणार आहे. बरं, आणि सगळ्यांना विनंती असेल तर आपल्या माध्यमातून की सगळ्यांनी मैदानावर पण लवकर यावा. पावसाचे दिवस आहे, जेवढं लवकर मैदान झालं तेवढं अतिशय चांगलं राहील. आणि नोंद करताना एक नोंद करण्यासाठी आपल्याला हिंदकेसरी मैदानाच्या वेळेस जे जाणवलं की खरं तर आपण सांगायचं झालं तर
लोकांनी नोंद अगोदर काहीच नाही केल्या. शेवटच्या दिवशी एवढे लोक नोंद करते का त्या दिवशी जे नोंद करणारे त्यांचे फोनपे बंद होते, ते मोबाईल चालत नाही आणि शेवटी पावत्या कोणाला नाही मिळाल्या. बैलगाडा मालकांचं नुकसान झालं. मी तेच सांगणार तुम्हाला 3 तारखेला फाडायचे, तुम्ही 1 तारखेला फाडले तर काय अडचण आहे. बरोबर. त्याच्यामुळे सगळं गाडा मालकांना तेवढी विनंती असेल बाबा आपण लवकर नोंदणी केली तर अतिशय उत्तम होतं. कारण की बरेचसे बैलगाडा मालक हिंदकेसरी मैदानासाठी पण वंचित राहिले ना पावत्या अभावी. त्यांनी आपल्याकडे काय झालं, ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे फोनपे होत नव्हता, त्यांचा मोबाईलचा प्रॉब्लेम होता आणि बार फोन आल्यामुळे काहींचे चार्जिंग मोबाईलमध्ये टिकत नव्हत्या. बरेच हे अडचणी आपल्याला आल्या त्या दिवशी. त्याच्यातून आपल्या गाडा मालकांना विनंती, आपण काहीतरी समजा मागच्यातून काहीतरी सुधारणा झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे सगळी. बरं, आता अगोदर मैदान होतं ते त्यावेळेस STC चॅनलवरती लाईव्ह दिसायचं. पण आता काय झालं, बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठेतरी मैदान होतं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर काय नेमकं उपाययोजना आणि कुठल्या चॅनलवरती आता हे मैदान दिसेल? आता बैलगाडा इश्यू आहे आपल्याकडं, त्यांच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे आणि आमचे मित्र सँडी भाऊ यांच्या एक चॅनल आहे, अशा आपण या चॅनलवरून दाखवणार आहे. बरं, कशा पद्धतीने आव्हान कराल बैलगाडा मालक चालकांना? नाही, बैलगाडा मालकांना एकच आव्हान असेल की बाबा सगळ्यांनी यावा, पळावा आणि पळण्यासाठी आपल्याला माहिती सगळे इच्छुकच आहे. परंतु आपण ज्या शिस्तीचं पालन आपल्याकडं त्या दिवशी हिंदकेसरी मैदानाला झालं, आपल्या भागात जर हा खेळ वाढवायचा आहे, हा खेळ जर चांगला ठेवायचा आहे तर गाडा मालकांनी शिस्तीने खेळले तर 100% होतं आणि 100% हे त्या दिवशी यशस्वी मैदान होईल, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. बरं, मान्सूनचे दिवस आहे, पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणात सध्या दिसत आहे. तर फाटीला तर त्या दिवशी बऱ्याच बैलगाडा मालकांनी बघितलं की फाटीला कुठलीच अडचण या ठिकाणी येणार नाही, किती जरी पाऊस झाला तरी पण एक तुमच्या माध्यमातून काय सांगाल, पाऊस जर आला 4 तारखेला? आता तुम्हाला सांगतो, कालच तुम्ही बघितलं, परवाच्या दिवशी रात्री एवढा पाऊस झाला इथं का म्हणजे हे सगळे आपले जे आपण म्हणतो ना, जे फाटीतले बाजूला जे असलेले आपले ओरम होते हे पूर्ण वाहून गेले, परंतु सकाळी बिनजोड झाल्या. त्याच्यामुळं पाऊस किती जरी पडला तर पावसामुळे मैदान थांबणं असं म्हणजे अडचणच नाही काही. आणि थोडंफार काही वाटलं बी तर आपल्याकडं 5 तारखेची पण परवानगी आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण शासनाच्या 2 दिवसात 4 आणि 5ची परवानगी घेऊन ठेवलेली. नक्कीच आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलगाडा मालक चालक यांनी प्रतिसाद दिला आणि आदत दुसरा आता एकत्र ठेवल्या कारणानं बऱ्याचशा आदत बैलांना या ठिकाणी पाळण्याची संधी आहे. तर शुभेच्छा राहतील. आपल्यासोबत करोडेगावचे उपसरपंच आहे सोमाभाऊ. नमस्कार. सोमाभाऊ, काय सांगाल, प्रथमतः हिंदकेसरी मैदान एक सगळ्यांच्या सहकार्याने आणि मेहनतीने कुठेतरी यशस्वी पार पडलं आणि त्याच्यात तुमची भूमिका पण मोठी होती. काय सांगाल मैदानाविषयी? भूमिका मोठी म्हणजे सर्व टीम, बैलगाडा मालक, आमचे आयोजक, संयोजक यांनी कुठेतरी मनावर एवढं मोठं मैदानाचं 1 महिन्यापासून ते जवळपास नियोजनात लागलेले होते आणि जागा सगळी व्यवस्थित करून ट्रॅक्टर लावून सगळं व्यवस्थित बनवून त्यांनी हे मैदान एवढं मोठं घडवलं आणि जवळपास उत्तर महाराष्ट्रातली सर्व बैलगाडा प्रेक्षक, बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक हे त्या दिवशी सगळे उपस्थित झाले आणि सगळे उपस्थित झाल्यामुळे मैदानाची कुठेतरी भरभरून प्रतिसाद भेटल्याने वाटलं आणि त्या दिवशी सगळं म्हणजे कुठं गालबोट न लागता मैदान हे यशस्वीरित्या पार पडलं. बरं, आता या 4 तारखेच्या मैदानासाठी काय तयारी तुमची? 4 तारखेच्या मैदानासाठी जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे. फक्त आता लवकरात लवकर बैलगाडा मालकांना एकच सांगणं, फक्त लवकरात लवकर नोंद करून घ्यावी पावतीची. नक्कीच चालतं, शुभेच्छा राहतील. आणि सर्व तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक चालक यांना विनंती असेल की वेळेच्या अगोदर या ठिकाणी ऑनलाईन नोंद आपण करून घ्यावं. मी स्क्रीनवरती तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणीदारांचा नंबर देतो, तर त्याच्यावरती जाऊन लवकरात लवकर आपली नोंद करावं, जेणेकरून 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी लॉट काढता येतील आणि पावसामुळं मैदान सकाळी लवकर चालू होईल. किती वाजता मैदान चालू होईल? सकाळी 7ला मैदान चालू होऊन जाईल. सकाळी 7लाच पहिली झेंडीकडे, कारण संध्याकाळच्या वेळी पाऊस येतो, तर त्या अनुषंगाने कुठेतरी लवकर मैदान पार पडलं पाहिजे. पावसाच्या अगोदर मैदान संपन्न झालं तर एक कुठेतरी पारदर्शक आणि चांगलं मैदान या ठिकाणी होईल. धन्यवाद.